बसला. भीमा फक्त कामावर लक्ष आहे का? तो शेजारचा मुलगा येतोय तुझ्या पोरीकडे बघतोय. ती कोणतं मालकाचं का बरोबर मालकाचा पोरगा मग यायला तर काय काम करावं लागतं का उद्या पळून गेल्यावर काय करायचं? फक्त कामावरच लक्ष आहे तुझं. बघावं मग आता ती तोडावं लागते ना ट्रॅक्टर भरला फक्त पाहिजे. कामावर लक्ष नको देऊ, पोरीकडे बी लक्ष दे. ऐक नाही, यांना विचारा. शिवा होय येतं ना. करेक्ट शिवा. मग बरं त्याला ट्रॅक्टर भरला झालं ना आपण नाही, पाहू पण पण लक्ष दे ना. यांना माहिती आहे, यांनी बघितलं ना. बघितलं की नाही तुम्ही? मग नक्की बघितलं का? मग बरं बघू संध्याकाळी अड्ड्यावर गेलं ना बघू आपण बोलू. चला घ्या ट्रॅक्टर तर भरून घ्या ना मुळ्या. काय बाई काय झालं? काम करते. काय कामच करते? काय करते? असं कसं काम आहे बाई? तुमची पोरी कुठे? असं ती तिकडे बसली. नाही ग, तिला नाही बसेल. त्या गेली बागायदारच्या पोरा संग गप्पा मारायला. अगो बया आणि कधी? मग पाय ना आता तुला दिसत का तुमची पोरी काय कुठे काय आहे? हा ते दुसऱ्या बायांना विचारून पाय बरं, असं दिसली का कुठे तरी? दिसली का तुम्हाला? मग तिथं बसेल बागायदारचे पोरा संग. अयो सांगायचे खुशी का नवरा काय काम करत आहे? ती काय तिकडे मोळ्या उचलीत आहे. मग पोरगीकडे लक्ष द्यायचे, ध्यान ठेवायचे. आता कोण सांगायचं? मग तू त्याची मम्मी आहे ना, तू काय कामाची आहे? मग आता मी हे काम करू का तिच्याकडे लक्ष देऊ? मग लग्न करायचे आणि पोरगीला पोरगा बघून चांगला. तसंच सांगते. बागायदारचं पोरग चांगला असन, पटला असन. बागादाराचं बरं कोण लग्न करायचं? तुम्हीच करून द्यायचे पोरगीला. हुंडे मुंडे द्यायचे चांगलं. त्यांनी घेतलं पाहिजे ना करून. हा? आपण दिलं आहे पण त्यांनी घेतलं पाहिजे ना. मग सांगायचं आणि पोरीला बी लग्न कर बाई, तुला पोरग पसंत येत नाहीये. हा काय करेल? कुठं काय नाही का सगळं? चाललंय का? माणसाचं पळले भाऊ तसं. तुम्हा नवरा बायको काय फिरत आहे? पोरगी किती कुठं जाते तिकडे पाहिलं का तू? नाही की कुठं गेलंय काय माहित, तार फडलंय ते. बसले मग काय म्हणतात ते बागायदाराच्या पोरापाशी जाऊन बसली वाटतंय. हा हे बी म्हणायला लागले तसे. मग तुझं ध्यान कुठे? तू आता इकडे ध्यान देऊ का तिकडे ध्यान देऊ? इथं बी वाढ माझा जरा राहिले. आता चाललंच होत ते. ती उचल गेले ते मुकदम बोंबालत आपल्या नावाने. काम नाही होत काय नाही, त्या पोरीकडे लक्ष नाही तुझं काय नाही. तुला अशी दाफडली पाहिजे निघती. मी काय केलंय? मग ती पोरीकडे ध्यान देतात नाही का तुला? तुम्हाला येत का देता? जा भाऊ, तुम्ही कायला भानगड करते? काम नाही का मावशी? मग त्याचं काम आहे. तुम्ही बाप आहे ना, लग्न करा ना तुमची पोरगीला. पोरीकडे पाहायला ते पोरीचं लग्न करून द्यावं लागत. मग द्यायचं ना करून. मी आता बघून बसू. मी पोरग बघू का तिच्यासाठी? चल मीच पाहत हा, चल ती मला दाखव कुठे काय माहिती कुठे तार फडलंय ती. कामाचं नावाने बोल काम करताना उत्तर द्यायला गोड लागली तुला. बायकोला अनुभव नको आता. त्या पोरगीला पाय कुठे काय आहे? करून घ्या त्याचं लग्न. बागायदारचं पोरं कुठे आहे? त्याला पसंग अजून तो करा त्यांच्या संग. चांगलंय बागायदारचं घर दार, कांदे बिंदे, शेती आहे, वावर आहे, ऊस आहे. त्या दुसऱ्या पडाचं ना चांगलं पोरग आहे. त्याच्या संगती तो लग्न लावून त्याचं. हा करून टाका ते. मावशी फक्त पोरग बघतो. काय या पुरी सगळा सत्यानाश करून ठेवलाय. फार चवना चौक आलेली तुला सांगता येत नाही बाई. मी काय सांगू? टुळीनी ऊस चांगला तोडलाय गड्या, खरडून तोडलाय. बांधते. टुळी चांगली दिसते. टुळीवाली चांगली दिसते गड्या. लयच उन्हात काम करते. हा करावं लागतं आता पोटा पाण्यासाठी. मग काय करणार? कुठून आला तुम्ही? जालन्यावरून आले की. लय लांबून आला तू. होय की. हळूच हळूच हळूच. इट काटे याला काम करू द्या की. हा मी काय हात धरलाय होय तिचा? करते की काम. जा तिकडे. मी काय म्हणतोय, बोला की. काम नको करू लई.
पण इकडे बघ ना, हा बोला. मला लय आवडते तू, हा मला आवडते तू. बरं तुझं नाव काय? मानसी. इकडे बघ ना मानसी, मी काय म्हणतो, हा तो का असा 5-6 एकर ऊस आहे, हा हाय. भरपूर पैसा आहे. हा हे काम नको करू, तू आहे ना माझ्या बरोबर लग्न कर. हे बघा, तुम्हाला जसं वाटतंय ना तशी पोरगी नाहीये मी. अगं मी लग्नासाठी विचारतोय. अहो मग माझ्या घरचे कधीच नाही हा बोलणार नाही या सगळ्यासाठी. आम्ही आमच्या आबाला सांगतो, ती विचारते त्यांना. हे बघा, पण मलाच लग्न नाही करायचं तुमच्याशी. का? का म्हणजे? काय कमी आहे माझ्याकडे? पण हे सगळे काय बोलतील? मी कोण तुमच्याशी- काय नाही म्हणित, मी सगळं बघतो. तू फक्त लग्नाला तयार हो. नाही, हे मला जमणार नाही, कारण की आम्ही हे सगळे ह्याचे पैसे पण घेतलेले आहेत आणि आम्ही आमचं काम करणार आणि कामाशी काम ठेवणार. बस, बाकीचं कशाच घेणं देणं नाही आता आमचं. मी असताना तुला काय काम करायची गरज आहे? ती पैशाचं ती मिटून टाकू आपण सगळं. मी सांगतो तुझ्या वडिलांना. हे बघा, हे सगळे बी माझ्याकडे बघू राहिलेत. उगाच माझ्या आई बापाला नाव सांगतील परत. ए काम करा तुमचे, तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना. तुम्ही जा इथून उगाच. अरे कुणाला घाबरती तू? हे बघा, परत माझा बाप आला ना तर परत मला हाणन. आधीच तो लय दारू पितो आणि दारूच्या नशेमध्ये मला लय हाणन. हे सगळं त्याला कळलं तर. आपण सांगू त्यांना, पैसे देऊ त्यांना, पण ते देऊन टाकतील. असं कसं बोलतो तुम्ही? तुम्हाला लाज वाटते का नाही? अरे लाजच काय याच्यात? मी तुला प्रेमाने विचारतोय. मग मी बी प्रेमानेच सांगते तुम्हाला की मी नाही करू शकत तुमच्या सोबत लग्न. अरे काय पोरगी तू, एवढ्या वेळ मी तुला सांगतोय समजून चांगलं. हा म्हणून टाक बरं तू. तुम्हाला माझ्यापेक्षा भारी भेटन. तुम्ही दुसरी शोधा. मला तूच पाहिजे, नको मला दुसरी. तुम्ही मला काम करून देणार आहे का नाही? पण तू आता काम कर, मी तुला परत भेटायला येतो. मला नको, डायरेक्ट घरी कोणाचीच काळजी नको करू, मी आहे. काय बाई, जे नाही ते मागं पडतंय नुसतं. चांगला ऊस आला रे होय तात्या. अरे आदेश, हे 3 एकर तुटतोय. हा पण ते काय होते खर्च, ती लय रे, याला बी काय कमी नाही. हो घ्या 3 एकरात तोड चालली. आता काय करतो, हीच तोड आहे ना माझ्या डोक्यात आहे, 5 एकरात बसतो तिकडे. ते तोडीचं मस्त खरं आहे, पण तुमची ती जुनी खोड जाईना ना. पैसे नका करू, पैसे लागणारच आहेत आता. अरे ते कामं पैसे करायचे म्हणलं. नाही करतो तर काय करतो, पैसे मेन लागत आहेत बाबा, याला लय खर्च आहेत. मग बसतो काय पोरांच्या नादी लागत, काही कुठाने करीत पैसे ठेवा लागत यात. कामगार कुठलेत? कामगार आता इथं तोडेवाली इथं, गुराळवाली इथं ती. काय मराठवाड्यात? हा इकडे जालना. काय रे गाडो? राम राम. राम राम. काय तुमच्या पोराला थोडं समजून सांगा की. काय झालं? अहो आमची पोरी ना त्या पोरीच्या मागा लागली ती. माझे पोरगा हा, ताराचं देऊ राहिले की. ते बाकीचे सगळे ना आमचे कामगार आम्हाला आहे ना लय बोंबालतात. माझं पोरग. हा बरं, तुमचं ना आमच्या कुठं बराबरी होईल का, याला तेवढं समजून सांगा राव. बर बर बर, मी सांगतो समजून, अजिबात काळजी करू नका. तुम्ही बिंदास काम करायचं. मी हा त्याला तेवढं सांगा. तुमच्याकडेच निघालो होतो आम्ही घरी, आम्हाला काम करता येणार काहीच होय ना. जर पोराने परत जर ताण दिला ना, ऊसाच्या टिपऱ्यास पोर वाकडे करतो. हा नाही तर हा. काय होतंय, आज हा आणि पुरी पशी येऊन बसतय आणि माझ्या संग लग्न कर म्हणतय. असं बोलताय. हा बर बर बर, तुम्ही ना कामाला लागा, तुम्ही बिंदास काम करा. आम्ही गरीब माणसं आहे तो. हाय तर तुम्ही गरीब, मान्य आहे मला, सगळं मान्य आहे. तुम्ही तुमचं काम करीत राहा, पोरग परत तिथे येणार नाही, त्या जबाबदारी मी घेतो. लय उपकार होता ना मला. हा बरं झालं, मला सांगितलं. पोराकडे बघा तुम्ही, काय काळजी करू नका, कामाला लागा. अहो सुधरा, पोराला कवर चालायचंय. अरे पोरगा असं काय करतंय, मला सांगायचं ना त्यांनी. आता काय तुमचंच आहे. नाही माझंच हे, पण मग मी याच 2 दिवसात लग्न करून टाकलं असतं ना. हे असं पुढे इकडे तोडेवाल्यांना त्रास देतय. अहो, हे गरीब लोक आहेत, त्यांना नको त्रास देऊ. गरीबाला नाही त्रास दिला पाहिजे. काय आता तू चल, कवर तू सुधरा. तू जोडीदार आहे ना. आता काय पोराला त्याला ना- कवर समजून सांगू त्याने त्याला. जर नाही ऐकलं ना, ऊसाचं टिपरच काढतो त्याला. बघू ते मग काय- काय करायचं त्याचं. ते काय लहान नाही ना चल त्याला. तू तिकडचं ऊस दाखवतो. आता काय सगळं दाखवलं. अक्षय, हा. अरे आपली उसाला टोळी आली का? हा आहे ना ती तोडी देतो. एक खोडव्यात टोळीन चालू. हा. असते 1 नंबर पोरगीन त्याच्यात. म्हणून तू ते तोडवायलाच पुरी नाद लागला काय आता. ऐकून ते घे ना माझं. हा. अरे लय काम करी ती. आणि तू विचार कर, आपल्याकडे एवढी जमीन. आता मला सांग, लय मजूर जरी असले तरी लक्ष ठेवायला पण माणूस पाहिजे. कुठे पुरी भेटत येत आता? पुरी भेटतात पण तुझ्या बापाला पटंग ऊस तोडवायलाच पोरगी. जाऊ दे, त्या बापाचं जाऊन दे, लग्न मला करायचे. 30ला गाठ आली,
येडाय काय एक नंबर पोरगी आहे, तू मित्र आहे माझा म्हणून तुला सांगितली. एक नंबर होईन, पण ती का टिपर काढलं जीव जाऊस मारीन आपल्या दोघाला. अरे काय थोडंफार मार खाल्ल्याने काय मरतय होय तेव्हा. तू मला साथ दी, तुला माहिती ना मला पोरगी आवडली म्हणजे आता विषयच नाही. अरे पोरगी दिसायला चांगली आहे, कष्टाळू पण आहे. फक्त आता विषय असा आहे, म्हाताऱ्याला कसं पाठवायचं. आईला म्हाताऱ्याला बघू काय तर करू, पण पोरगी हा म्हणते का? अरे ती हा म्हणेन आणि तिचा बाप हा म्हणेन. तुला माहिती ना मग आपला वट कसा आहे. पैसा पुढं मग काय पैसा हा आपला. हा. फक्त तू मला साथ दी, एक काम कर, कोणाला तरी ना पाठव म्हाताऱ्याकडे. पोरीची तयारी असली ना तर ह्यात पडा तयार आहे आपण. अरे मागाशीच पुरी बरं बोललोय ती आहे तिची तयारी. ती मला तू आता भेटायला बोलवी ती. तू टेन्शन नको घेऊ. तू फक्त आहे ना तू माग नको सरकू. मला लगा तुझाच आधार आहे. अरे मी आहे, फक्त अंगलाट यायला नको. आलं तर आलं, तू नको टेन्शन घेऊ लागा. माझी मी करायला जातोय याचं तुला माहिती ना कशी परिस्थिती आहे. आणि तसं तुम्ही नाही मदत केल्यावर काय झक मारायची का पण- तसं पण तू राखाडलेला आहे. हा. चला, ही नाही तर ती. चल. बरं बघायचं ना. हा हा तुला फोन करतो मी. हा अरे कवर वाट बघायची, कधी यायची पोरगी. अरे येईन पोरगी, काहीतरी अडचण असेल. कायची अडचण बा, मला नाही वाटत येईन म्हणून ती. आता 30 वर्ष वाट बघितली, थोडा वेळ दम काढ. तेवढं येईन की. आहे बाबा आता. हा तुला पण बघू एखादी. हे बाबा काय तसल्या भानगडीत पाडतो ऊस तोडवाल्याच्या. अरे पोरगी चांगली असल्यावर तुला काय टोळीवाली असू नाही तर कोणती असू. रावल्या तो ती पोरगी आली. राक्षा तुझा मी तिला जरा सांगतो बरोबर. जा. हाय ती आणखी, कोण येतोय कोण येतोय. असं किती वेळ लावला. आई बापाची ना नजर चोरून आली. तिकडे ते काम करते बरं, आणि मी- इकडे काय करते. मी म्हणतोय तुला मान्य आहे का नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुला माझ्या बरोबर लग्न करावं लागेल. अरे मी तुला आधी पण सांगितलंय बाबा, तुझी परिस्थिती किती चांगली आहे, माझी परिस्थिती बघ कशी आहे. आम्ही अरे मग गरीब, मी तुम्ही तुला श्रीमंत. त्याच्यातून बाहेर काढतो ना. तू माझ्या बरोबर लग्न केलं, बंगला आहे, गाडी आहे, सगळं आहे, ऐश करशील. हे नाही होऊ तुला शकत. तुला ही काम करण्याची गरज नाही. तू माझं ऐक. अरे मी तुझ्या जीवापासून प्रेम करतोय रे. अरे नाही होऊ शकत बाबा हे सगळं. मी सांगते काय तुला, नाही घरची परवानगी देणार. त्यांना काहीतरी धमकी दे, काही कर, पण त्यांना तयार कर. हे असं करून मी कधीच हे करणार नाही. जोपर्यंत ना घरचे हो बोलत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करणार नाही. आणि तुला कसं पटवायचं त्यांना तुझं तू बघ बाबा. मी त्यांना पटवण्याचा प्रयत्न करतो. जर नाही पटले तर तुला माझ्या बरोबर पळून यावं लागेल. हे बघ पळून बिळून मी काही येऊ शकत नाही. मी माझ्या आई वडिलांच्या विरोधात जाणार नाही. अरे तुला काय टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आहे ना, मी करतो सगळं. पळून नाही जाऊ शकत मी. शब्दाच्या बाहेर नाही मी त्यांच्या. वेडी घरे तू. मी एवढं जीव तोडून तुला सांगतोय. अरे ती कष्टाची कामं सोडून दे ना, घरी बसून खा ना तू. हे बघ मलाही वाटतं आयुष करावा, माझ्या मस्ती करावी, पण माझ्या नशिबात नाही येते. आता नशीब तुला होऊन विचारतोय. तू आहे ना आता जास्त नाही बोलू नको, तयार हो. मी आहे ना सगळं पुढचं नियोजन करतो. ओके. आता बघ पोरगी बी सापडाना. हे आपल्याला तोडेवाले आपल्याला घेणार नाही, त्यांच्यात कामाला नाही, काम नाही करून द्यायचे. ते मुकदम बोंबालतोय. आता पोरगी गेलीच पुढं असं जातीतच नाही घ्यायची. आलो आलो. होय पाहुणे बोला ना. तुमच्या पोराला पोरगी होती राव, बघा करायचं असेल तर. हाय एक स्थळ. पोराच चाललंय हो का. घास आहे, ऊस तुटतोय, तिकडे 3 एकर इकडे 5 एकर तुटतोय. हा हा. पण काय झालंय पोरग जाग्यावर नाही हो सध्या. तुमचं पोरग बिथरलंय. बघा, हे घास पाण्याला आला त्याचं काम नाही का पाणी देणं. लक्ष द्यायला पाहिजे ना राव. हे घास सुकायला लागलाय आता. ऊस कसं आहे, चुकून टोळी समजा. बागायतदार ते झालं. काय होतंय त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना. हं. माझ्या डोक्यात तिचे आहे, त्याचं वाजवलं ना म्हणजे जरा घरी जरा लक्ष. बागायतदार आमची पोरगी घरी सकाळपासून ना कुठं ही अड्ड्यावर नाही आणि फडात बी नाही. हा? हा पोरगी नाही. हा पहिले पोराला तर मी समजून सांगितलं होतं. नाही तुमचं पोरग नाही. कुठं कुठं घरी जाऊन आलो आम्ही. तुम्ही नव्हते घरी. फोन लावा. घरी नाही. फोन तर लावा त्याला. फोन चालू आहे का बंद आहे ते बी बघा. आमचे सगळे तिकडे बोंबलो राहिलेत लोक तुम्ही काळजी करू नका. तोडायला. बघू आपण. फोन लावू तुम्ही. पोरगी गेली. आमची पोरगी आता आम्हाला जाती तर नाही यायची. कवरेज क्षेत्राच्या बाहेर सांगत आहे राव. बंद आहे काय कवरेज क्षेत्राच्या बाहेर मला बंदच आहे वाटतं मग. बंदच. बंदच आहे. आमच्या बंद करून पोरीची ठेवलं. सोय लावा बागायतदार. तुमच्या पाया पडतो मी. काय पोराने गोळ केला तसं पोर करणार नाही राव. मी समजून सांगितलेलं आहे त्याला.
अहो, मग आमची पोरगी दुसरीकडे गेली कुठे तुमच्या पोरांनीच पळून नेली हो. बरं एक काम करा, तुम्ही ना काळजी करू, पोरग सापडू द्या, मी आहे ना. चला शोधावं लागेल, त्यांना पाहावं लागेल कुठं. काय करायचं पुढं? पुढं करतो मी, तुम्ही काळजी करू नका. बरं आमची काय करणार तिच्या संग? अहो न करू द्या, मी आहे ना, मी करतो त्यांचं काय करायचं ती. आमची सगळी इज्जत गेली हो. पोरग सापडू द्या, मग बघतो. आमची काय इज्जत नाही, करायचं इज्जत गेली तिकडे पडात बी ऐका, आम्हाला ऐका. सगळे तुम्ही बोंबाल काय. काळजी करू नका, आम्ही तुमच्या पोरेला तुमच्यापर्यंत सुखरूप आणून सोडतो. तुमच्या तरी पोरीची माझ्या जबाबदारी कानावर आलत होती ती लोक, पण मी कानावर टाकलं हिला मी म्हणायचं पोरीवर लक्ष दे. हिचं लक्ष नाही. काय करायचं? काय राव हे एक नेहमीच काम करू आपण, तू तर जोडीदार आहेच, काय काळजी करायची नाही. यांना आधी पहिली सापडू आणि मग बघू काय काय भानगडी त्यांची, काय म्हणणं आहे ना, लगेच ऐकू त्यांचं. बरं चला ना आता हा, पटकन चला बघा. बघ बरं, पाहू. चला. चला ठोकाच टाकावं लागेल. सगळीच बघू. चला बरं पटकन. पोराला मी किती समजून सांगितलं होतं, तरी पोराने ऐकलं नाही. चला. मी निर्णय घेतलाय. बागायतदार करण तर तुझ्याशीच करण. हे हात ऊस तोडणारे आहेत, करणार नाही. पण वेळ आली तर कोणाचा घरच्यांची मुलगा तोडायला सुद्धा मागे घेणार नाही. काढावं लागेल. अरे घेतो ना मी, पटवायचं तर टेन्शनच घेऊ नको. इज्जतीचा प्रश्न आहे राव माझा. नाही ना तोपर्यंत मी लग्न नाही करणार हा. अरे नको करू, असं बघा, मी काय म्हणलो घाबरू तुम्हाला नको, मी आहे ना. बागायतदार. घाबरू नको. 2 मिनिटं. काय नाही झालं आबा, काय नाही. काय पुरीला इकडे घेऊन पळून आलाय तू. पळून नाही आलो, मी तिला बोलवलं होतं. सांग तिला. इकडे 1 मिनिट यांचं ऐकू दे मला, काय 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 भानगडी. आधी यांचं ऐकून घ्या काय विषय. तुमच्या काय पोराने म्हणते उघड उघड तुमच्या पोराने आणली आमची पोरगी. माझं तिच्यावर प्रेम आहे, मला तिच्या बरोबर लग्न करायचंय. लग्न करायचे? अहो आबा आता 30 वय होऊन गेलं, कवर थांबू मी. अरे तुझ्यासाठी काय नाही केलं मी. मग काय चुकलं काय, माझं प्रेम आहे तिच्यावर. अरे आपल्यातले काय मेले होते का सगळे? अहो, किती चांगली मुलगी आहे ती. अरे चांगली आहे, मग तुला मग आधीच सांगायचं ना, मला चांगली लागती, मी पाहिली नसती का? तू मला सांगायला तुम्ही आहेत का माझ्या, कधी गाठ भेट तरी होती का आपली? तुम्ही तुमच्या कामात, मला इकडे देताय मळ्यात झोपून. अरे मग तोडेवाल्यांची बघतो. मग दिसली मला आवडली. बागायतदार आम्ही दिवसभर जेव्हा काम करू तोडू ना वाढू तेव्हा आम्हाला खायला भेटते. आमची न तुमची बराबरी होणार नाही. मी तुम्हाला काल म्हणलं होतं. काय करायचं रे? मला तिच्याबरोबर लग्न करायचे. तसं जमणार नाही. नाही मी जीव देणार. मग ए पोरी, तुझं काय, तू तयारी करायचीस लग्नाला? मी तयार आहे, पण घरचे हो म्हणत नाही तोपर्यंत नाही करणार. मग तू कस काय आली इकडं? आईचं कळानाच मला. अरे लोक गावात शेण घालत्यान तोंडात, आपली परिस्थिती काय, ही काय केलंय तू? अहो लोकांचा विचार करीत बसलो तर मी बिना लग्नाचा राहीन. आपलं बघा ना तुम्ही, लोकांचं काय आता उद्या नाव ठेवत्या, परवा दिवशी सगळी आपलीच बाजू घेत्या. ती नका काळजी करू तुम्ही. लोक काय काही बोलतील. घेत्यान आपली बाजू असं म्हणल्या. हो मी मेलो होतो तेव्हा तुला लगितलं चांगलं डोकं चालवलं याच्यात. अहो माझं प्रेम आहे तिच्यावर, म्हणून म्हणतोय मी, करा ना माझ्यासाठी. पोरासाठी एवढं नाही करू शकत का तुम्ही? पाहुणे ऐका ना, मला काय म्हणायचंय, तुम्ही जरा डोक्याने चाला. काय केलं पाहिजे तुमच्या हिशोबाने? हा हिशोबाने ना आपल्या बी पोराचं वय आता आलंय लग्नापर्यंत. पोरगी बी आता जाऊ दे, त्याला आवडती ना, मग काय अडचण आहे? मग करायचं का? पोरीला बी पोरग आवडतंय, पोराला बी पोरगी आवडती. तुमचं काय म्हणणं आहे? तुमची परिस्थिती कुठं लय ही चालली, चांगलं सोन्यासारखं होतं ना अहो, पण पोरीचं. होऊ द्या ना आमच्या मग. इज्जतीचं काय आम्हाला आमच्या ह्याच्यात घेतील का? अहो, इज्जतीचं घेतील माझं काय? बागायतदार आहे ते. मग आहेत, पण आमची काय सोय? अहो पोरगी सोन्यासारखी राही ना तुमची. तुम्हाला काय पाहिजे? पोरगी सुखात असणे बस झालं ना. पाहुणं आमचं काही म्हणणं नाही, तसं काही मग? नाही, पण आमचे जातोले आमच्या आम्हाला घेतील पोरगी का अनाथात जाती? राहीन तुमची. आज आम्हाला अहो, फळा तुम्ही देऊन देणार. लोकांचं काय विचार करता? पोरीचा विचार करा ना तुम्ही. आम्ही कुठं जायचं? यांचे नाही यांना जाऊन देत, तर आपण एक काम करू, आपल्याकडेच राहू द्या यांना. राहू द्या मग, तुम्ही इकडे राहा, काय अडचण आहे? तुम्ही बिनधास्त खुशी. वाट्याने आमच्याकडेच राहा. तसे बी माणसं नाही हा, आणि मी काय म्हणतो, मेन वाट्याने म्हणजे तरी आपल्या कशाला? पोराला पोरगी मग? आवडते ना, ते त्यांना महत्वाचं. 3 एकर देऊन टाका तुम्ही, ते शेती करते. बरं चालेल ना, मग देऊ ना त्यांना. हा वाटेल तुम्ही आपल्याकडे शेती कुठं करा. 25 एकर जमीन आहे म्हणल्यावर काय अडचण आहे आपल्याला? काय कमी? आम्हाला सगळं गावदार तुम्ही घरदार एक सगळं काम सोडावं करा, लागेल. सोडून द्या 4-5 एकर आमची सांभाळा आणि ती करू तुम्ही फक्त पोरीचं सुख बिनधास्त. बघा. पोरीचा आनंद कशात आहे? पोरीला पोरगा आवडत नाही ना. आवडत आहे मग जाऊ द्या आता. आपल्या बी पोराचं चांगलं होतं, आता त्याला मग- पोरगी आवडत अहो, मला तरी कोणासाठी करायचंय? एवढंच आहे पोऱ्या मला. बरं आवडत झालं तुम्ही समजून सांगितलं, नाही तर माणूस ऐकतच अरे. नव्हता. मी तुझं लग्न करायसाठी पोरगी जात, तुला आवडती पोरगी पण जाऊ दे आता. तुझ्या फार मनासारखं इज्जत होतं, झाली बस झालं. पूर्वी माझी नको हा? ती पार कुठं ठेवली ठेवेल नाही.
ही पोरग आहे काय तुमचं पाहुणे हाय. तुमची ठेवली नाही आणि माझी ठेवली का ऐका आता हे जाऊ विषय द्या, सोडून द्या दोघांना बी सांभाळून घेतलं अहो, नाही का? झालं ना आता घ्या ना मिटून. हे विषय सोडून द्या त्यांची बी इज्जत आहे तुमची बी इज्जत आहे मला लेकरू आहे ही शाळेत शिकेले तिकडे मी गावाकडे. 4-5 एकर अहो, तुमच्या त्याचं ताब्यात शिक्षण देतो. सुद्धा तिकडचा- करते नी. तिकडचा दाखला काढून आणा आणि इथं टाकून द्या आपल्या हा, शाळेत. त्याचं शिक्षण सुद्धा करते अडचण येणार नाही इंग्लिश त्याचा कोणाला नकला सगळं विषय देतो. वाढू बरं पण आता तुम्ही असं बोलता आणि थोड्या दिवसांनी पलटला म्हणजे नाही पलटत नाही पलटणार पोरगी तुमची मोठ्या तुमची आहे ना? लोकांचं आणि आमची गरिबी असं असं होत अडचण येणार नाही हा मी हाय ना मध्यस्थी काय काय करायचं तुम्हाला पुढे ही पाहुणे येत तुमचा माझ्या विश्वास नसला ही पाहुणे येत मध्ये तुम्ही बिंदा डोळे झाकून लावून टाकलं जाऊ दे, लाडाचं पोरग आहे माझं हा, एवढं एकुलतं एक एकुलतं पोरगं आहे. एक लाडाचं आहे. समजा काय काय करायचं? चला आता. ठीक चला, आहे चला. हाय, काय तिची आता म्हणणं आहे बोलायचं करावं लागत आहे. पुरीची ना आईचं बी म्हणणं आहे चला मेन म्हणजे पुरीचं म्हणणं आहे तुमच्या आताच नाही थांबा. लग्न करू आमच्या पाला आम्हाला एवढी जाणार. आपण गडबड करू आपण लावू लग्न पण आताशी सोय पाणी केली चल. तुम्ही या घरी निवांत तुम्ही काय काळजी करू नका. लगेच हात धरायला लागला आपण. काय करून ठेवले पोरी तू चला जाऊ द्या चला आपलं चला आता तिकडे चल काय करून ठेवलं हे सगळं आता थोडं तोडायचं राहिलंय तिकडे तोडून समाजात मान खाली घालावं लागते मला आता तुझ्यामुळे बाबा पण ते आपल्याला 4-5 एकर देतात ना. अरे प्रॉपर्टीला काय करते मान सन्मान हा सगळ्यात महत्वाचा असतो कुठे जातवाली घेतील का आपल्याला जातीत आता आता जाऊ दे ना त्यांनी केलंय ना सगळं चला पोरीच्या खुशीसाठी आपल्याला करावंच लागेल चल चल चल. चल